एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या व होमिओपॅथीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने भूल देण्याचे इंजेक्शन टोचून घेत जीवन संपविल्याची घटना शनिवारी दिनांक 26 रोजी समोर आली। डॉक्टर संजय सोनाजी ढवळे वय 29, राहणार जुजगव्हाण, तालुका बीड असे या तरुण डॉक्टरचे नाव आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर काय तो प्रकार समोर येईल असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले। तालुक्यातील जुजगव्हाण येथील मजूर कुटुंबातील डॉक्टर संजय ढवळे शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते। तसेच शहरातील एका दवाखान्यात निवासी डॉक्टर म्हणूनही कार्यरत होते। शनिवारी त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्र व नातेवाईकांनी ते भाड्याने राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरातील खोलीचा दरवाजा ठोठावला। मात्र प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आतमध्ये गेले तेव्हा डॉक्टर संजय पवार यांचा मृतदेह खाटेवर आढळून आला। त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून जुजगव्हाण येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ व एक अविवाहित बहीण आहेत। मृतदेहाशेजारी भूल देण्याचे इंजेक्शन आढळले आहे। या इंजेक्शनमध्ये वॅक्युरोनियम ब्रोमाइड घटक असून याचा उपयोग केवळ शस्त्रक्रियागृहात किंवा अतिदक्षता विभागात केला जातो असे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत पारखे यांनी सांगितले। शस्त्रक्रियेदरम्यान पेशी हलू न देण्यासाठी गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना त्यांच्या हालचाली नियंत्रित ठेवण्यासाठी हे इंजेक्शन वापरले जाते। त्याचा श्वसन यंत्रणेवर थेट परिणाम होतो, म्हणूनच त्यासोबत व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणा आवश्यक असते। रुग्णालयाबाहेर किंवा वैद्यकीय देखरेखीशिवाय वापरल्यास यामुळे काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले। जिल्हा रुग्णालयात डॉक्टर संजय ढवळे यांचा मृतदेह आणल्यानंतर त्यांची आई, बहीण, वडील, भाऊ यांचा मन हेलावणारा आक्रोश होता।